या स्पर्धेच्या निमित्तानं आपण विनंती करूया, कारण अध्यात्मामध्ये चांगलं मार्गदर्शन करणारे आमचे रामदास महाराज पाटील या क्रिकेटच्या मैदानावरती त्यांनी आम्हाला अध्यात्माच्या माध्यमातूनच इथे मार्गदर्शन करावं अशी विनंती मी आपल्याला या स्पर्धेच्या निमित्तानं करतो। सौभाग्यवती आमच्या ज्येष्ठ भगिनी पद्माताई सुरेश पाटील यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या औचित्यानं एक छानसा असा उपक्रम आमचे मित्र सुरेश दादा पाटील पाटील मित्रमंडळी यांच्या आयोजनातून अगदी ग्रामस्थांच्या सहभागातून हा जो या ठिकाणी क्रिकेटचा कार्यक्रम संपन्न होतोय आपल्या या भव्य दिव्य मैदानावरती। आम्हाला या ठिकाणी त्यांनी बोलावलंय, आदर केलाय। बऱ्याच वेळा असं येणं कमी होतं, पण एक चांगली संधी आम्हाला या ठिकाणी दिलेली मी दादांना मनापासून धन्यवाद देईन। 4 दिवसाच्या मॅच आहेत, शुभेच्छा आहेत आमच्या सगळ्या संप्रदायातील अध्यात्मातील सगळ्या वर्गांच्याकडून मनापासून धन्यवाद। माझ्या आवडीचं क्षेत्र आहे, म्हणजे अगदी कीर्तन चुकून सुद्धा थांबायची इच्छा आहे। छान अशा क्षेत्राला एक वाव, खरं म्हणजे जिल्ह्यातील सगळ्या तरुणांना या खेळामध्ये एक चांगली संधी मिळावी, वाव मिळावा असा एक दृष्टिकोन दादांच्या मनामध्ये। आमचे अविनाश भाऊ आहेत, नंदू भाऊ आहेत, हरेश आहेत, ही सगळी मंडळी, ही मित्रमंडळी संपूर्ण गावातील सगळ्या तरुणांना एकत्र घेऊन सुरेश दादा चालताय हे कौतुकास्पद आहे। विशेष म्हणजे गावातली जी वडीलधारी पिढी आहे या सगळ्यांचा आदर करतायत, सगळ्यांचा सन्मान करतायत, त्यांना रिस्पेक्ट देत आहेत। आता पाहिलं गावातल्या बहुसंख्य सगळ्या भगिनी या ठिकाणी उपस्थित होत्या। शक्यतो असा दुर्गम योग पाहायला मिळत नाही, म्हणजे गावातल्या विविध क्षेत्रातील वयोगटातील सगळ्यांना संधी दिली जाते। ही एकट्यापुरती नाही आहे, हे संपूर्ण गावाची ही मॅच आहे, यांच्या वतीनं संपन्न होते। सुरेशदादांना मनापासून धन्यवाद आणि या कार्यासाठी मनापासून शुभेच्छा। धन्यवाद महाराज, आपले आशीर्वाद असेच कायम राहू द्यात अशी ईश्वरचरणी प्रार्थना। आणि वळूया ते या मॅचकडे। तत्पूर्वी पाहुण्यांचा सन्मान, ग्रामस्थ मंडळींचा सन्मान या ठिकाणी केला जाईल। आपण विनंती करूया अनंत नामदेव पाटील, सन्माननीय अनंत नामदेव पाटील, चला मॅच चालू करा आपण। पहिल्या चेंडूवरती 4 धावा, अनंत नामदेव पाटील, सन्माननीय अनंत नामदेव पाटील, त्यानंतर सुरेश तात्रे। मी विनंती करतो लगेच आपण त्यांना त्या ठिकाणी सन्मानित करावं। सदानंद ठोंबरे, अशोक मोदले, भानुदास दाबणे, तुळशीराम पाटील, हरिभाऊ पाटील, नारायण शिंदे, रघुनाथ शिंदे, उमेश पाटील। चांगला फटका इथे कव्हर ड्राईव्हचा आपण पाहताय, लॉंग ऑफला 1 धाव मिळेल या चेंडूवरती। त्यानंतर रमेशजी पाटील, गजानन दामू पाटील, मधुकर पाटील, तानाजी पाटील, बाळकृष्ण नतू पाटील, हनुमान जंगम, किसन कोंडू पाटील, सदानंद पाटील, रमेश मांडवकर, दत्तात्रय भालेकर, गजानन नागू पाटील, या सगळ्यांना विनंती आहे की आपण आमचा या ठिकाणी जे सत्कार आहे तो स्वीकारावा। खूप चांगला सामना या ठिकाणी आपण पाहताय, दुसरी मॅच, परंतु ग्रामस्थ जे आहेत कैरे गावातील त्या सगळ्यांचं इथे मनापासून आपण स्वागत करूया। आणि जे आमचे मित्र आहेत आणि आमच्या निकेतन मोदले यांचे मित्र योगेशजी मुरकुडे, हे प्रयागराजला महाकुंभ मेळ्यामध्ये स्नान करण्यासाठी गेलेले आहेत, पण तिथूनही मॅचचा आनंद घेत आहेत। योगेश मुरकुडे, विशाल मुरकुडे, ही मंडळी त्यांनी या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्यात। आणि कुंभमेळ्याचं जे तीर्थ आहे ते आम्हाला घेऊन या अशी तुम्हाला विनंती। ते पाहुण्यांचं स्वागत म्हणजे ग्रामस्थांचं स्वागत या ठिकाणी केलं जात आहे। खूप चांगलं क्रिकेट आपण या ठिकाणी पाहताय, सगळ्यांचं मनापासून स्वागत। इथे गजानन पाटील आमचे आहेत, त्यांनाही विनंती करूया, मी ज्यांची नावं घेतली त्यांनी कृपया आमचं स्वागत स्वीकारावं। महादेव धोंडू पाटील यांचंही स्वागत या ठिकाणी केलं जाईल। महादेव धोंडू पाटील, मी ज्यांची नावं घेतली त्यांना विनंती असेल कृपया आपण सगळ्यांची घेतले ना। सन्मान्य रमेशजी मांडवकर, दत्तात्रय भालेकर, गजानन नागू पाटील,
सगळी मंडळी मॅचकडे आपण वळूया, जिथे रमेशजी पाटील, आमचे उमेशजी पाटील सगळेजण. वळूया मॅचकडे पुन्हा एकदा आणि व्यासपीठ कॉमेंट्री बॉक्सकडे यश मालकर यांच्याकडे वळूया. धन्यवाद अभिषेक पाटील सर. खूप चांगली स्पर्धा आपण पाहतो. चालू असलेली मॅच खूप महत्वाची आहे. चांगला फटका समोरच्या दिशेला, क्षेत्ररक्षक पोहोचतील का हा प्रश्न उद्भवला. नक्कीच त्या ठिकाणी पोहोचलेत, परंतु वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करूया ही स्पर्धा निर्विघ्नपणे पार पडू दे. SDP ट्रॉफी 2025 पर्व दुसरं सौभाग्यवती रायगड जिल्हा परिषद विद्यमान सदस्य सौभाग्यवती पद्मताई सुरेशदादा पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आयोजित केली स्पर्धा. टीमची टोटल 7 या अंकावरती. या मॅचचा बॉल उडवला, लॉब केला, क्षेत्ररक्षक पाहत राहील की पकडेल जेल, पकडला जेल आणि संपवला. अगदी या खेळाडूचा अक्षय पाटीलचा खेळ. करा सतीश शिंदे बाद झाले, परंतु मी त्या ठिकाणी वडगाव गावाचे अगदी मान्यवर ग्रामस्थ सन्माननीय बबनदादा ठोंबरे, तदनंतर रोहिदासजी दळवी, बबनदादा गडगे, स्वप्नीलदादा ठोंबरे, हनुमानजी ठोंबरे, वैभवजी ठोंबरे, राजूजी ठोंबरे, मारुती जाधव या सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती या. सन्मान्य आपण पाहायला गेलं एक यशस्वी आयोजक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. सन्माननीय भाई रजनीकांत माली यांना देखील विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती या. खूप चांगली स्पर्धा आपण पाहतोय. टीमची टोटल पोहोचले 7 या अंकावरती. लॉस ऑफ 1 विकेट. सुदर्शन पाटील सर तारा. प्रथम स्पर्धा. गत वर्षामध्ये आपण नक्कीच आपली भेट झाली होती आणि आपण पाहायला गेलं नक्कीच ही स्पर्धा पार पडते. SDP ट्रॉफी 2025 पर्व दुसरा. खूप आतुरता होती या स्पर्धेची आणि ती आतुरता संपली. अगदी आपण पाहायला गेलं रायगड जिल्हा परिषद प्रीमियर लीगचे अध्यक्ष समीरजी मालकर यांना विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती या. सतीश शिंदे बाद झाल्यानंतर आपण पाहिला न्यू बॅटर प्रथमेश गायकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत आणि आता त्यांना खेळ चांगला करावा लागेल. मी प्रथमेश मोरे यांना देखील विनंती करतो, आमचे मित्र समालोचक आपण या कॉम्बॉक्स मध्ये. परंतु मॅच खूप चांगली झाली. अक्षय पाटील आपण पाहायला गेलं 6 धावसंख्येवरती खेळतात. 7 त्या आकड्यावरती धावफलक पाहायला मिळतं. टीम कासप आणि त्यांच्या विरोधात वाशिवली हे मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अक्षय पाटील एक क्वालिटी बॅटर आहे या टीमचा. अगदी कित्येक वर्ष या खेळाडून वाशिवली गावासाठी या टीमसाठी त्याने खेळ केला. क्रिकेटच्या माध्यमातून सेवा त्याची आपण जरूर पाहिली आणि या जोडीला आता कमाल करावी लागेल. कारण आपण पाहायला गेलं पहिल्या आघाडीचे बॅटर सतीश शिंदे बाद झाले, तदनंतर तुम्हाला येणाऱ्या बॅटरवरती जबाबदारी आहे म्हणजे प्रथमेश गायकर सध्याच्या घडीला फॉर्म मध्ये असणारा खेळाडू. त्याच्या विरोधात गोलंदाज संकेत आपण पाहतोय संकेत बावळेकर. अक्षयचा हुकचा फटका, परंतु या ठिकाणी बराचसा एरिया कव्हर करत पकडलाय झेल. त्या आधी हिट विकेट. या ठिकाणी अगदी झटका क्रमांक 2 बसतोय टीम वाशिवलीला. थँक्यू. नक्कीच रुद्र वाघे आपण कुठे असाल तर ते बँड वाजवते त्या ठिकाणी टेम्पो आहे त्या ठिकाणी आपले बाबा आपली प्रतीक्षा करतात. आपण त्या ठिकाणी जा रुद्र वाघे. परंतु टीमची टोटल आपण पाहिला 7 अंकावरती सुदर्शन सर आणखीन एक झटका बसला. आपण पाहायला गेला बाद होणारा बॅटर अक्षय पाटील बाद झाले. त्यांचा उल्लेख आपण केला होता, परंतु इनॅट नंबर 4 वरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत जितेन पाटील बंटी. 7 अंकावरती आपण स्कोर कार्ड पाहतोय. अगदी
2 विकेट गमावल्यात वाशिवली टीमनं. सुरुवात थोडीशी खराब यावेळेस पाहायला मिळते का बॅटर स्ट्रगल करताना दिसतात अगदी या विकेटवरती. आपण पाहिलं सुरुवातीला सतीश शिंदे, तदनंतर अक्षय पाटील बाद झाले, म्हणजे आघाडीची जोडी आता अगदी मैदानाच्या बाहेर परतल्या. पण संकेतचं कौतुक असेल, कारण काय गोलंदाजी केली, सुरुवात चांगली केली. आता सुरुवातीमध्ये सातत्य त्याला ठेवावं लागेल. हलक्या हातानं स्टीअर केला करण्याचा प्रयत्न बसला वेगानं बॉल यावेळेस विसावला गेला कीपरच्या हातामध्ये. फास्ट अँड फ्युरियस डिलिव्हरी यावेळेस पाहायला मिळाली. वेग असणं महत्वाचं आहे, परंतु वेगाबरोबर चांगली लाईन, चांगला टप्पा. नक्कीच आपण पाहतोय कस्तुरी 11 बैरनाथ वाशिवली या नावानं संघ मैदानाच्या आतमध्ये उतरला. नक्कीच आपण पाहतोय आणि सध्याच्या घडीला त्यांच्या विरोधात अगेन्स्ट अमर क्रीडा मंडळ कासप अशी लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. संकेत बॉल तयार. बंटीसाठी हुकचा फटका, क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षकाने पकडला झेल, संपवला जितेन पाटील यांचा या मॅच मधील खेळ. थँक्यू डीजे. नक्कीच एकविरा आईचं गीत आपण पाहिलं. भरलाय घाट आईचा बघाया थाट, साज शृंगार करुणी आई बसली कारले गडात. अग्री कुळांची कुळस्वामिनी, नवसाला पावणारी हकेळ धावणारी आई एकविरेचं गीत आपण ऐकलं. आई एकविरा डीजे यांच्या माध्यमातून. अगदी आपण पाहायला गेलं 3 विकेट डाऊन झाल्यात 7 अंकावरती. एकमेकांना साथ द्यावे लागेल. क्रिकेट हा खेळ 11 जणांचा सांघिक खेळ आहे. तुम्हाला खरं तर एकमेकांना साथ देणं गरजेचं आहे आपल्या गावासाठी, आपल्या गावाच्या नावासाठी. आणि ग्रामीण टेनिस क्रिकेट कदापि पैशासाठी खेळलं जात नाही, ते खेळलं जातं फक्त आपल्या गावाच्या उज्ज्वल नावासाठी. आता एकमेकांना साथ देऊन तुम्हाला खेळ करावा लागेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत समीर पाटील. नक्कीच यावर सबमर्जेशन स्टीअर केलं फक्त. अक्षय पाटीलची विकेट आपण पाहिला हिट विकेटच्या स्वरूपात आली होती. कॅच जरूर पकडली होती, त्याआधी फलंदाज बाद होते. नियम आहेत, तुम्हाला नियम देखील माहिती आहे सर्वांना. आपण पाहायला गेलं 8 अंकावरती कासवाच्या गतीनं पुढे धावफलक सरसावताना आपल्याला पाहायला मिळतं. अगदी आता ऍक्सेलरेट करावा लागेल. 4 ओव्हरची मॅच आहे आणि आपण पाहायला गेलं आता पार्टनरशिप चांगली बिल्ड करावी लागेल. आपण म्हणतो ना, उंच इमारत तुम्हाला बांधायची असली तर पाया भक्कम करणं गरजेचं आहे. तुमचा बेस यावर मजबूत असणं, स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं आहे. तो बेस क्रिएट करण्याचा प्रयत्न. संकेत बोला तयार. प्रथमेशचा हुकचा फटका, नाशिकची मिसल मुंबईची बेल, आता आलिया प्रथमेश दादाची बेल. इट्स मॅक्झिमम षटकार. थँक्यू. अगदी टीमची टोटल जाऊन पोहोचल्या 14 अंकावरती. मी रुपेशजी मालकर, वैभवजी मालकर आणि संजयजी मालकर यांना विनंती आपण देखील या मुख्य व्यासपीठावरती. समीरजी मालकर आपणास देखील विनंती आहे. नक्कीच 14 धावा धावफलकावरती प्रथमेश गायकर. यावरचा आणखीन एक फुलचा फटका, क्षेत्ररक्षक पोहोचतील का? चेस आहे त्यांच्यासाठी. अगदी छातीची भिंत बनवली आणि बॉलला फील्ड केलं आणि या बॉलवरती पाहावं लागेल. यस, अगदी 1 धाव नक्कीच आवाज कंप्लीट केल्या. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आणि अगदी सुदर्शन पाटील सर, जेव्हा तुमचा गोलंदाज चांगली गोलंदाजी करत असतो, फिल्डिंग डिपार्टचं काम असतं अगदी गोलंदाज साथ देणं. मी या ठिकाणी आपण पाहतो महागुरु आमचे हरिभक्त पारायण संतोषजी चौधरी सर, आपलं देखील सहर्ष स्वागत. नक्कीच त्यांच्या माध्यमातून आम्ही शिकतोय आणि त्यांनी आम्हाला प्लॅटफॉर्म दिलाय. आपलं देखील सहर्ष स्वागत SDB ट्रॉफीमध्ये. नक्कीच आपण पाहायला गेलं 2 षटकं संपलीत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15 धावा, लॉस ऑफ 3 विकेट. संधी जाते डीजेला. एकविरा डीजे वाजव गाणे.
एक लक्षात असू द्या, 3 ओव्हरसाठी 15 मिनिटाचा अवधी आहे, म्हणजे टोटल 20 मिनिटाचा अवधी, परंतु 15 मिनिटांना अगदी जास्त झाली 3 षटकं समाप्ती होण्याच्या आधी तर नक्कीच एक फिल्डर तुमच्या सर्कलच्या आतमध्ये असेल. परंतु अगदी महिला वर्ग देखील पाहतात तलवलीच्या राधिका मालकर आणि सुशीला मालकर यांच्याकडून या स्पर्धेला शुभेच्छा आल्यात. म्हणजे क्रेज किती या स्पर्धेची आपण पहा, खूप सारी क्रेज आहे. गोलंदाज यावेळेस पहा अगदी हलक्या हाताने स्टिअर करण्याचा प्रयत्न फसलाय. प्रथमेश गायकर सबमरीन डिलिव्हरी यावेळेस पाहायला मिळाली. वेगानं अगदी गोलंदाजी करतात गोलंदाज गोलन ट्रॅक वरती. आतिश कोंडिलकर आणखीन एक वेगवान आणि तेज सरार गोलंदाज आहे. आतिश वेगासाठी ओळखले जातात. प्रथमेश गायकर आता स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळते. खूप क्रेज आहे. सुदर्शन पाटील सर या स्पर्धेची उत्सुकता खूप सर्वांना लागली होती. कधी SGP ट्रॉफी येते आणि कधी ती आपण पाहायला गेलं रात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस आणखीन एक हुकचा फटका. जल्लोष होतोय रत्नागिरीचे चिपलून. भावा मार तू उचलून उचलून षटकार. हरिभक्त पारायण आमचे संतोष चौधरी यांचे या ठिकाणी आगमन झालंय. समीर मालकर हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही मनापासून स्वागत. समीर मालकर सगळ्यांचं स्वागत. आमच्या बरोबर नरेंद्र पाटील फॉर्ममध्ये त्यावर्षी खूप. प्रथमेश मोरे इकडे मागे आहे बुवा. अलंग द कार्पेट हा फटका आपण पाहिला, परंतु अगदी रात्रीच्या वेळी धावेची चोरी होईल का? यस डेफिनेटली झाली आहे ती. अगदी ज्या ठिकाणी सिंगल होती त्या ठिकाणी अजून एक एक्स्ट्रा धाव टीमची टोटल जाऊन पोहोचली. 23 या अंकावरती. 23 लॉस ऑफ 3 विकेट. 23 धावा धावफलकावरती आहेत. आपण पहिल्या मॅच मध्ये पाहिलं अगदी लाडूर टीम कमी धावसंख्या लो स्कोरिंग मॅच जरूर पाहिली. सहज पद्धतीने धावा जरूर शेवटच्या षटकामध्ये मॅच केली, परंतु धावा थोड्याशा कमी पडल्या होत्या आणि त्याचा अंदाज आता या खेळाडूने लावला असेल वाशिवली टीमनं. आणि प्रथमेश गायकर त्याच पद्धतीनं बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. पाकपुटला जाऊन अगदी आपण पाहायला गेलं पॉईंटच्या दिशेने उडवायचं होतं, स्लाइस करायचं होतं, परंतु यावेळेस पंचांचा कोणताही सिग्नल नाही आहे. याचा अर्थ ही डिलिव्हरी अगदी चांगली आहे, चांगली पाहायला मिळेल. गोलंदाज आतिश कोंडिलकर यांच्या माध्यमातून आतिश चांगली गोलंदाजी करतात. अद्यापर्यंत 8 धावा खर्च केल्या, 4 बॉल फेकलेत. म्हणजे गोलंदाजी खूप चांगली झाली आहे, भन्नाट बॉलिंग झाली आहे. यावेळेसचा पाकफुटला उडवला अगदी जाऊन डीप बॅकवर्ड पॉइंटच्या रिजन मध्ये आलाय. यस यस DP ट्रॉफी मधला दिमागदार चौकार. यानंतर होणारी मॅच डी गटातील पहिली गावदेवी तळेगाव आणि मरियाई गुळसुंदे या 2 टीम दरम्यान होईल. याची कृपया नोंद घ्या. सलग मॅचेस होतील. केलकर कंपनी परेशजी पटेल यांचं या ठिकाणी आगमन झालंय. परेशजी पटेल यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. केळकर कंपनीचे एक चांगले 40+ खेळाडू आहेत आणि स्पॉन्सर पण आहेत. त्याचबरोबर ते आई टाकेदेवी ग्रुपचे मेंबर सुद्धा आहेत, कॅप्टन आहेत आणि संतोष बुवा संस्थापक अध्यक्ष आहेत. चला गुळसुंदे आणि तळेगाव दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण टॉस करण्यासाठी यावं. व्यासपीठावरती बरेचसे पाहुणे आपण पाहताय. स्वतः सुरेशदादा पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा सरचिटणीस, त्यानंतर अभिनयदादा पाटील आमचे मोदले, त्यानंतर सगळी मंडळी व्यासपीठावरती उपस्थित आहेत. वडगावचे बरेचसे मान्यवर, वाशिवली, तळवली, लोहप, बोरिवली, कैरा सगळी पंचक्रोशीतली मंडळी. संदीप पाटील यांना सगळ्या कॅप्टननी भेटायचं आहे. जे कोण कॅप्टन असतील त्यांनी संदीप पाटील यांना भेटायचं आहे, त्यानंतरच पुढचा निर्णय होईल. शनिवारी मला असं या मैदानावरती या व्यासपीठावरती महाराष्ट्र राज्याच्या महिला आणि बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे. ज्यांची लाडकी बहीण योजना महाराष्ट्रामध्ये खूप प्रचलित झाली, त्या नामदार
आदितीताई तटकरे यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे अशी स्पष्ट माहिती सुरेशदादा पाटील यांनी आम्हाला दिलेली आहे. अगदी 3 षटकं संपली. चला स्पीड अप करायचा आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 28. चला क्लॉक सेट आहे तुमच्यासाठी. ही सूचना ही स्पर्धा सुरू होण्याच्या आधीच नक्कीच अंकितजी माळुसरे यांनी दिली होती. टीमची टोटल 28 धावा. गोल्डन ट्रॅक वरती शेवटच्या आणि अंतिम षटकासाठी प्रसाद गाताडे आल्यात. प्रथमेश यांच्यासाठी बॅटची कडा टिपला जयलेष्टनच्या मागे. आणखीन एक झटका बसतोय बैरनाथ वाशिवली या टीमला. या ठिकाणी पद्माकर पाटील यांचे मित्र रवींद्र चितळे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती असेल की आपण कृपया व्यासपीठावरती यावं. रवींद्र चितळे पद्माकर पाटील यांचे मित्र, त्यांना विनंती असेल, माजी सरपंच कराडे खुर्द ग्रामपंचायत यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. नक्कीच सर्व पाहुण्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत असेल. परंतु अगदी चांगली इनिंग होती. प्रथमेश गायकर चांगलं योगदान त्यांनी दिलं आपल्या टीमला. 9 चेंडू होते, 20 धावसंख्येची मॅग्निफिसंट इनिंग त्याची आपण पाहिली. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता दाखल होतील विनय पाटील. सौरभजी साळुंके यांच्याकडून षटकार हॅट्रिक साठी 2000 रुपयाचा कॅश प्राइज. विनय पाटील सर्वांचे आवडते खेळाडू. आता त्यांचा खेळ सर्वच पाहतात. समीर मालकर असतील, स्वतः सुरेशदादा पाटील, अविनाशदादा पाटील आपण पाहायला गेलं त्यांचा खेळ पाहतील. टीमची टोटल 28 आणि लॉस ऑफ 4 विकेट. परंतु गोलंदाज प्रसाद गाताडेनं पहिल्याच बॉलवरती अगदी विकेट मिळवली, ती देखील प्रथमेश गायकर यांची. विनय पाटील स्ट्राईक एंड वरती. प्रथमेश प्रसाद माफ करा, परंतु यावेळेस आपण पाहतोय चांगली डिलिव्हरी पाहायला मिळते. डॉट बॉल आला. डॉट डिलिव्हरी खूप महत्वाची. प्रेशर क्रिएट केस स्लॉगचं षटक आहे. विनय पाटीलांना देखील माहिती आहे मला कशासाठी पाठवला. आपल्या गावाची जर्सी, वाशिवली गावाची जर्सी माझ्या अंगावरती का आणि मला मैदानाच्या आतमध्ये काय करायचं हे तुम्हाला नक्कीच माहिती आहे आणि तोच प्रयत्न झाला पाहिजे विनय पाटील यांच्या माध्यमातून. परंतु गोलंदाज अफलातून कामगिरी. यावेळेस पहा बॉल अगदी चांगला फटका, परंतु क्षेत्ररक्षक नाही. बाईच्या स्वरूपात नशिबाचा चौकार आलाय वाशिवली टीमसाठी. हॅलो, थँक्यू. प्रसाद गाताडे या गोलंदाजानं जर विकेट हॅट्रिक प्राप्त केली तर त्यासाठी 5000 रुपयाचं कॅश प्राइज जितेंद्र दादा गायकर यांच्या माध्यमातून दिलं जाईल. 32 धावा. याबाबतचा वेगवान अगदी लो बाउन्स. सरप्राईज झाले विनय पाटील या बॉल वरती. रवींद्र चितळे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचे मनापासून स्वागत. कराडे खुर्द ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच रवींद्र चितळे यांचे मनापासून आपण स्वागत करूया. नक्कीच सर्व अतिथी मान्यवरांचं या ठिकाणी SDP ट्रॉफी मध्ये सहर्ष मनपूर्वक स्वागत. परंतु प्रसाद काय कमालीची गोलंदाजी करतोय. स्लॉगवरचं षटक आहे, परंतु वाटतच नाही हा फटका देखील मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक आहे शॉर्ट फाईन लेगचा. बॉलला फील्ड करतील तत्पूर्वी एक सिंगल प्राप्त झाली. टीमची टोटल जाऊन पोहोचेल 33. 3 लॉस ऑफ 4 विकेट. 33 धावा धावफलकावरती आहेत. सुरुवात थोडीशी कठीण होती वाशिवली टीमची, परंतु मधल्या काळामध्ये आपण पाहिली प्रथमेश गायकर यांची छोटीशी इनिंग परंतु कमालीची होती. बेस पुन्हा एकदा मधल्या अगदी लयमध्ये त्यांनी प्रकट केला आणि आपण पाहायला गेलं तदनंतर आता स्लॉगरमध्ये ते धावसंख्येचा आलेख आहे ना तो आता खालच्या दिशेने ट्रॅव्हल करतो. अपन्स डाऊन आपण या अगदी वाशिवली टीमच्या धावसंख्येवरती आपण पाहिल्यात. 33 धावा धावफलकावरती. चला स्पीड अप करा ही विनंती असेल. 33 धावा धावफलकावरती आहेत. खूप चांगली स्पर्धा आपण पाहायला गेलं. SDP ट्रॉफी उत्कंठा करता शिगेला पोहोचली होती. ही ट्रॉफी कधी येते भेटीला, कारण आपण पाहिलं सुरेशदादा पाटील, अविनाशदादा पाटील आणि संपूर्ण आपण पाहायला गेलं कैरे ग्रामस्थ SDP ग्रुप यांचं आयोजन आहे. शिस्तबद्ध स्पर्धा कुठलीच कमी नाही या स्पर्धेमध्ये. सर्व गुण संपन्न ही स्पर्धा आणि ही चर्चा अगदी या स्पर्धेची चर्चा प्रयागराज पर्यंत जाऊन पोहोचले. म्हणजे विचार करा ही स्पर्धा किती मोठी आहे. यावेळेचा समोरच्या दिशेला फटका आपण पाहतोय, परंतु एफर्ट्स खूप चांगले झाले. बॉल चाललाय सीमा रेषा पार. धावा येतील 4-4-4. SDP ट्रॉफी मधला
चौकार आपण पाहतोय. अगदी 4 धावा आल्या धावफलकावरती, चौकार आला आणि गरज होती. नेक्स्ट मॅच. हॅलो, दीपकजी गोडविंदे, तानाजी पाटील, विजयजी शिंदे, हनुमंत जंगम यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. नेक्स्ट मॅच असेल गुलसिंदे आणि त्यांच्या विरोधात अगेन्स्ट तलेगाव. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे, कृपा आपण टॉस साठी या, परंतु कॅमेरामॅन एकदा फोकस करा गजाबाईवरती. पहा लुक पहा त्याचा, कारण आता ज्यांनी सांगितलं तसा लुक त्याने केला आणि हेअरकट 9961 SDP त्याने अगदी त्याच्या माथ्यावरती कोरलाय, परंतु SDP नाव सर्वांच्या हृदयात कोरलंय. हॅलो, उल्हासजी पाटील बोरिवली, विजय पिंगळे बोरिवली, समीर मालकर तळवली, रुपेश मालकर तळवली, सन्माननीय बालकृष्ण साळुंखे वाशिवली यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचंही स्वागत आहे. प्रशांतजी खरात साहेब केळकरचे व्यवस्थापक अर्थात मॅनेजर यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. प्रकाशजी खरात साहेब, प्रशांतजी खरात साहेब, उल्हास पाटील बोरिवलीचे आमचे, विजयजी पिंगळे बोरिवलीचे विजयजी पिंगळे यांना विनंती असेल. चला टॉस पण करायचं आपल्याला. त्यानंतर समीरजी मालकर तळवली, रुपेशजी मालकर तळवली, संजयजी मालकर आणि वैभवजी मालकर, सुभाष ठोंबरे वाशिवली आणि बाळकृष्ण रवींद्र चितळे माजी सरपंच कराडे खुर्द ग्रामपंचायत यांचाही सन्मान केला जाईल. पद्माकर पाटील आणि रवी चितळे ही जोडी. 38 धावसंख्येचं टार्गेट आहे. आता समोर अमर क्रीडा मंडळ कासप या टीमच्या समोर सुभाष ठोंबरे आमचे वाशिवलीचे, सुभाष ठोंबरे वाशिवली, तिकडे आमचे सन्माननीय तलेगाव आणि गुलसुंदे दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे, कृपा आपण टॉस साठी या. सुभाषजी ठोंबरे आलेल्या सगळ्यांचं स्वागत या ठिकाणी. संजय मालकर आमचे, मारुती वाघ करडेचे, रवी चितळे यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. मी ज्या ज्या मान्यवरांचं त्या ठिकाणी नाव घेतले त्यांनी कृपया स्वागत स्वीकारण्यासाठी यायचंय. आणि वळूया संतोष चौधरी, त्यानंतर आमचे एक मिनिट, त्यानंतर सन्माननीय कोण सुभाष ठोंबरे आमचे वाशिवलीचे एक जबरदस्त फलंदाज, त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. नंदू कुमार पाटील यांना विनंती असेल की आपण यावं. सुभाष ठोंबरे चांगले फलंदाज, हरीश पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान. त्यानंतर संजयजी मालकर, नंतर संजय मालकर यांचा सन्मान केला जाईल. कृष्णाजी जोडे, वळूया मॅच कडे, मॅच पण चालू करायचे. कृष्णा जोडे यांचा सन्मान, समीर मालकर, चला संजय मालकर आमचे मित्र, वर्गमित्र, यांचाही सन्मान. आमचे जोडे महाराज, हरिभक्त पारायण जोडे महाराज यांचाही सन्मान केला जाईल. त्यानंतर रुपेशजी मालकर आणि जोडे महाराज, हरिभक्त पारायण जोडे महाराज यांचाही सन्मान. त्यानंतर आमचे मालकर वैभव ना, वैभव रुपेश मालकर तळवलीचे आणि आमच्या यश यांचे काका, सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि वळूया ते पुन्हा एकदा वैभवजी पाटील, कासप टीमसाठी रवी चितळे यांच्याकडनं शुभेच्छा, पुढची तयारी. त्यानंतर आमचे वैभवजी मालकर, चला मॅच चालू करा. 2 टीम दरम्यान मॅच होणार आहे. गुळसुंदे आणि तळेगाव दोन्ही टीमनं टॉस करण्यासाठी यायचंय. आले का? गुळसुंद्याचे नाना महाडिक टीम पुरस्कर्ते आहेत, त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं.
सरपंच प्रथमेश पाटील यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी या. गुलसुंदे आणि तळेगाव. शेवटचा कॉल आहे गुलसुंदे आणि तलेगाव. आपण टॉस साठी आहे. परंतु आपण वाशिवली टीमला ज्या टी शर्ट पाहतो SDP अगदी 9961 त्या पुरस्कृत केल्या गेल्या या स्पर्धेचे सन्माननीय तानाजी अण्णा पाटील यांना विनंती असेल. तानाजी अण्णा यांना विनंती असेल की आपण यावं. तानाजी अण्णा यांना विनंती आहे. चला, गुळसुंदे आणि तळेगाव टीमनं टॉससाठी यावं. सन्माननीय भानुदास दाबणे यांना विनंती करूया की आपण तानाजी अण्णा यांचं स्वागत करावं. यांच्या शुभ असे टॉस केला जाईल. माफ करा, भानुदासजी दाबणे आल्या टीम. टॉस पण केला जाईल तुमच्या शुभ हस्ते. मॅच चालू करा. दोनही टीमचे कर्णधार आपणास मी सूचित करतो की आपण टॉससाठी यायचं आहे. स्पर्धेचा नियम सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलेला होता. इनिंग ब्रेकमध्येच टॉस होईल. जर एक कर्णधार असेल, जो कर्णधार उपस्थित असेल त्याला टॉस विन दिला जाईल. आणि दोनही कर्णधार जर इनिंग ब्रेकमध्ये नसतील तर कदाचित षटकांची कपात होण्याची शक्यता असेल. त्यामुळे मी तळेगाव आणि गुलसुंदे दोनही टीमच्या कॅप्टनला विनंती करतो की टॉससाठी यावं. 5 मिनिटे असतील शेवटची. गुलसुंदे टीमला तळेगाव टीमचे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. पहिल्याच चेंडूवरती आपण पाहिल्यास तर विकेट आलेली आहे. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस केला जाईल. पहिल्या फेरीतील तिसरी मॅच असेल. भूषण शिवले यांच्या माध्यमातून तिसऱ्या पंचांची मागणी आता मैदानाच्या आतमध्ये केली जाते आणि इथूनच लाईव्हवरून या ठिकाणी तिसरं पंच काय निर्णय देतील त्याच्यावरती तुम्हाला अंमलबजावणी करावी लागेल. पहिल्याच चेंडूवरती आलेली मात्र विकेट आणि सतीश शिंदेनं सुरुवात चांगली केलेली आहे. पहिल्या 17 मध्ये धावा टोटल आलेल्या वाशिवली संघाच्या 37 धावांना 38 धाव संख्येचा पाठलाग सुरू आहे. 38चा पाठलाग या ठिकाणी करायचा. मी गुलसुंदे टीमला पुनश्च सूचित करतोय 3 मिनिटांचा अवधी या ठिकाणी शिल्लक असेल. आपण आपला कर्णधार अजय शिगवण या ठिकाणी येत आहेत. गुलसुंदे टीमचे कॅप्टन. टॉस या ठिकाणी केला जाईल. मर्याई गुलसुंदे या टीमचे पुरस्कर्ते नाना महाडिक, माजी सदस्य ग्रामपंचायत गुलसुंदे, त्याचबरोबरीने प्रथमेश दादा पाटील, विद्यमान सरपंच ग्रामपंचायत गुलसुंदे. आणि या दोनही मी मान्यवरांना विनंती करतोय, नाना महाडिक आणि प्रथमेश पाटील, की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. सतीश रामा नवीन आलेला हा फलंदाज ज्या 38 धावसंख्येचा पाठलाग करत असताना सुरुवात चांगली झाली आहे ती बहिरीनाथ वाशिवली संघाची. तसा विचार केला तर ही मॅच चांगली होईल, अटीतटीची होईल. आणि ह्या चेंडूवरती आपण पाहिलं असेल नटराज साईला फटका केल्याचा प्रयत्न सतीश रामा यांचा, मात्र पंचांचा इशारा आला का व्हाईट बॉलचा हा चेंडू असेल आणि पहिली संबंधाच्या साह्यानं ही धाव मिळाली आहे. बघूया गोलंदाजाच्या शैलीवरती अपशक यक्ष केलेलं आहे. तिथे तिसरं पंच आपण पाहिलं असेल आमच्या लाईव्हच्या माध्यमातून नरेंद्र पाटील, जिथे या ठिकाणी तिसरे पंच म्हणून वाट पाहत आहेत. त्यांचं देखील आपण कामगिरी पाहत आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत. टॉस या ठिकाणी केला जातोय. सन्माननीय भानुदासजी दामणे साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी होत असते. देवी तळेगाव याई गुलसुंदे. टॉस जिंकलेल्या तळेगाव टीमनं 4 षटकांची मॅच, कंपल्सरी चेसिंग. दोनही टीमसाठी 1-1 रिव्ह्यू असेल. बिमर आणि व्हाईट साठीची मागणी तुम्ही करू शकता. जितू मालकर आणि सर्व मित्रपरिवार त्यांच्या माध्यमातून देखील SDP ट्रॉफीला शुभेच्छा आलेल्या आहेत. आणि बॅक टू बॅक 2 वाईट चेंडू आलेले आहेत आणि 2 धावा लागले धावफलकाती. पहिल्या चेंडूची विकेट आली, त्याच्यानंतर गोलंदाज आपली लाईन लेंथ थोडीशी बारकडलेले आहेत. जिथे आपण पाहतोय रामा सतीश कोंडिलकर एक आक्रमक असा हा फलंदाज आहे. आज गोलंदाजी अतिशय चांगली झालेली आहे आणि मस्त असा फटका आपण मला स्क्वेअर लेगमध्ये आलेला 1 बाउन्सचा चौकार सतीश रामा यांच्या बॅटमधून चौकार. सतीश
बघू या ठिकाणी मात्र या ठिकाणी चौकार आलेला आहे सतीश यांच्या बॅटमधून. आज रोकेश खरा तर आपण गोलंदाजी चांगली झालेली आहे. जिथे आपण पाहतो या संघाला सपोर्ट करण्यासाठी आमचे भाई रजनीकांत माळी आणि कस्तूर सेफ देखील सपोर्ट करण्यासाठी उपस्थित. त्यांचाही आपण या SDB ट्रॉफीमध्ये भाऊ आपलं स्वागत आहे. आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. धावफलकावरती आमचे सुदर्शन सांगतात की धावा लागले टोटल 6 धावा. ज्या 38 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 2 चेंडू समाप्त झालेले आहेत. पहिलं सत्र सुरू आहे. याच्यानंतर आपण पाहतो तिसरी मॅच देखील एक चांगली रफ अँड टफ आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघादरम्यान टॉस झाला असेल. मात्र पाहूया सतीश शिंदे कस्तुरी 11 बहिरीनाथ वाशिवली या संघाच्या माध्यमातून प्रथमेश गायकरने चांगली फलंदाजी केली आहे. मात्र पाहूया या 4 ओव्हरच्या मॅचमध्ये 38 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये एक चौकार सतीश रामा याच्या बॅटमधून पाहिला. मस्त चेंडू हलक्या हाताने कट केलेला चेंडू. एक धाव मात्र धावून पूर्ण केली आहे. जे दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातो आणि 2 धावा स्थिररित्या पूर्ण होत आहेत आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही संघादार दोन्ही खेळाडूमध्ये चांगला ताळमेळ आपल्याला पाहायला मिळाला. आणि या 2 धावसंख्येच्या बरोबरीने 1-8 धावा लागले. धावफलकावरती आदित्य गाताडे ज्यांनी गोलंदाजी चांगली केली. मात्र फलंदाजीमध्ये थोडंसं मात्र आपण नॉन स्ट्रायकरची प्रतीक्षा करतोय. मात्र पहिला फलंदाज बाद झालेला आहे राकेश माली. राकेश पाहूया या ठिकाणी बाद झाल्यानंतर रामा सतीश यावेळेस मात्र चांगला फटका आपण पाहिला असेल. आपण नेहमीच म्हणतो चुकीला माफीने पंचांचा बाईचा इशारा. बाईचा हा चौकार नशिबाचा चौकार म्हणूया. आणि या चौकाराच्या बरोबरीनं सांघिक धावसंख्येमध्ये थोडासा बदल होतोय. आणि सध्याच्या घडीला आता हेच करायचं आहे ते अमर क्रीडा मंडळ कासब संघाला. पण पाहिलेली आहे जिथं पहिल्या चेंडूची जरी विकेट गेली असेल ना तर मात्र धावांची रन मशीन आपण म्हणतो रामा सतीश त्यांनी आता मात्र संघाच्या धावसंख्येला आकार दिलाय. चांगली धावसंख्या त्यांनी जमवली आहे आणि सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचले ती 12 अंकावरती. प्रथमेश गायकर ST रक्षकाच्या भूमिकेमध्ये चांगलासा चेंडूला गॅदर करत असताना चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. आणि डॉट चेंडू झाली समाप्ती. 1-12 धावा लागले धावफलकावरती. ज्या 38 धावसंख्येचा पाठलाग करत असताना तमाम क्रीडाप्रेमींचं आपण या SDP ट्रॉफीमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत करूया. सूर्यदादा पाटील यांच्या नावाची ही स्पर्धा अतिशय चांगली स्पर्धा. आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं असेल सतीश रामाचा बल्ला आता या ठिकाणी उत्तर देतोय. मैदानाच्या आतमध्ये षटकार आलेला आहे. आणि धन्यवाद डीजे. हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुद्रा करून पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. पहिल्या षटकामध्ये सुदर्शन 18 धावा लागले धावफलक. एक चांगली दमदार आणि एक आश्वासक सुरुवातीच्या 38 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आता समीकरण येऊन पोहोचलेलं आहे येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 20 धावसंख्येची. चला गुलसोंदे संघाने टॉस जिंकलेलं का त्यांच्या विरोधात मला असं वाटतं तलेगाव संघाने टॉस जिंकलेला आहे. आणि जो काय निर्णय असेल ना तो निर्णय आमच्यापर्यंत लवकर पोहोचवा. हॅलो आपण करडे ग्रामपंचायतीचे माजी सदस्य सन्माननीय रजनीकांत माळी यांना विनंती करूया की आपण व्यासपीठावरती यावं. रजनीकांत माळी यांना विनंती असेल की आपण कृपया व्यासपीठावरती यावं. नरेंद्र पाटील यांच्या वतीने आपल्याला विनंती आहे की आपण यावं. चला तुमचं टाईम सेट आहे. ऑस्ट्रेलिया टीम सर्वांसाठी हे नियम सारखेच असतील याची नोंद आपण घ्या. आणि सतीश रामा यांच्यासाठी एक सुवर्ण संधी एक षटकार त्यांनी मारलेला आहे. आणि अजून जर 2 षटकार आले तर 500 रुपये कॅश प्राईज परेश माली यांच्याकडून दिलं जाईल.
ओके, या ठिकाणी पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये एक चांगली दमदार सुरुवात आपण पाहिलेली आहे आणि पहिल्या षटकामध्ये आलेले एक विकेट आणि 18 धावा. आता येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 20 धावसंख्येची गरज. षटक क्रमांक दुसरं घेऊन आलेला आहे वासुली संघाच्या माध्यमातून नितेश. तर स्ट्रायकर एंडवरती असतील आदित्य गाताडे. एक अष्टपैलू हा खेळाडू अमर क्रीडा मंडळाचा. हा चेंडू मस्त नटरा साईला फटका सजवला. फायनल क्षेत्रामध्ये 2-2 क्षेत्ररक्षण चेंडूचा पाठलाग करतायत. मात्र पाहूया चेंडूला क्षेत्ररक्षण करण्यात 2 धाव पूर्ण केले. तिसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू होतो मैदानाच्या आतमध्ये आणि 3 धावा सहजरित्या पूर्ण. 3 धावा या चेंडूवरती आलेले आहेत. मात्र चांगलं क्षेत्ररक्षण तिथं झालेलं आहे. 1 धाव आपल्या संघासाठी रोखलेली आहे आणि आता विजयासाठी येणाऱ्या 17 बॉल्समध्ये गरज असेल ती 17 धावसंख्येची. सुरेश दादा पाटील, मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं असेल ना, आता गरज असेल ती 17 धावसंख्येची. मॅच तसा विचार जर केला ना तर इथून 1-2 विकेट आल्या ना तर अडचणी वाढल्या जातील कासप संघाच्या. आणि जर काही ठिकाणी सतीश आणि आदित्य हे जर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये असेल हा सामना सोपा होईल. मात्र मस्त फटका एक्स्ट्रा कव्हरमध्ये आपण पाहिलं असेल सतीश कोंडिलकर यांच्या बॅटमध्ये हा चौकार. अठरा प्रगत जाती एकत्र करून स्वराज्य निर्मिती केलेले हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदवर्षानं पावन झाली आपली रायगड भूमी. आता जिथे समीकरण येऊन पोहोचल्या 16 चेंडूमध्ये 13 धावसंख्येची गरज आहे. 16 चेंडू 13 धावसंख्येची गरज. 16 गेंदे 13 रन की जरूरत इस मुकाबले की जीतने के लिए इस सबाई कासप टीम के लिए. गोलंदाज सुंदर चेंडू. चेंज ऑफ पेस गती परिवर्तन या चेंडूवरती गेलेलं आहे आणि डॉट बॉलची झाली समाप्ती. आता येणाऱ्या 15 चेंडूमध्ये 13 धावसंख्येची गरज. सतीश वैयक्तिक त्याच्या जर धावसंख्या आपण पाहिली असेल 1 षटकार आणि 2 चौकारामध्ये वैयक्तिक 7 चेंडूमध्ये 16 वैयक्तिक धावसंख्या ते फलंदाजी करत आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. एज लागलेले या चेंडूवरती आपण पाहिलं असेल जिथे चांगला असा टिपलेला हा झेल अंकित यांच्या माध्यमातून टिपलेला हा झेल. सतीश यांची मात्र विकेट आता मैदानाच्या बाहेर आलेली आहे. आता समीकरण असेल अजूनही 13 धावसंख्येची गरज आहे. हॉल प्रसाद गातडे आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. कास्त पहिलो हा खेळाडू बघा या ठिकाणी SDP ट्रॉफी आणि सूर्यदादा पाटील याला शुभेच्छा आलेले आहेत. सचिन दोरगे आमचे जे बोकारपाड्याचे त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला शुभेच्छा. सचिन दादा तुमच्या देखील शुभेच्छांचा आम्ही स्वीकार करून आयोजकापर्यंत ह्या शुभेच्छा तुमच्या पोहोचत आहोत. आणि ते आता लाईव्ह ही मॅच पाहतायत त्यांचंही सरसे स्वागत असेल. आता विजयासाठी 14 चेंडूमध्ये गरज आहे ते 13 धावसंख्येची. सर्व क्रीडाप्रेमींचं आपण या SDP ट्रॉफीमध्ये सरसे स्वागत करूया. जिथे 2 विकेट आतापर्यंत गेले ते मोठी विकेट कासप संघाने गमावले सतीश यांच्या रूपाने. मात्र नवीन आलेलं फलंदाज मैदानाच्या आतमध्ये
प्रसाद गाताडे खोलवर टप्प्याचा चेंडू जागा बनवले मस्त चेंडू आपण पाहिला असेल गॅप सिलेक्शन चांगलं पाहायला मिळाला हा म्हणता चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर प्रसाद मात्र आता प्रसाद दिलेला आहे गोलंदाजासाठी आणि चौकाराने आपलं खातं उघडं केलेलं आहे. थँक्यू डीजे लाखाचं बक्षीस लावले सुरेशदादा पाटील साधी राडीम आणि उच्च विचाराचे आमचे सुरेशदादा पाटील सर्वांच्या अकेला धावणारा हक्काचा माणूस आणि त्यांच्याच नावाची SDP ट्रॉफी आपल्या भेटीला आली आहे. बघा टोटल धावसंख्या लागलेली आहे ज्या 28 धावसंख्येचा 38 धावसंख्येचा पाठना करत असताना 29 धावा लागले धावफलकावरती आता 13 चेंडूमध्ये 9 धावसंख्येची गरज आणि आदित्य गाताडे या चेंडूवरती नटराजचा फटका सजवला जरूर जातोय मात्र तिथे चांगला क्षेत्ररक्षण जल घेण्याचा प्रयत्न करत असताना बारा चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज आहे. कासपचे आमचे प्रशांत माली त्यांनी या SDP ट्रॉफीला शुभेच्छा दिलेल्या त्यांनी कासप संघाला देखील त्यांच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. प्रसाद आपल्या शुभेच्छांचा आम्ही स्वीकार करत आहोत. नक्कीच खूप चांगलं आयोजन आपण पाहतो या ठिकाणी SDP ट्रॉफी 2025 सौभाग्यवती पद्मताई सुरेश पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आयोजित केलेली ही स्पर्धा आणि अचानकच्या मैदानावरची ही पहिली रजनी स्पर्धा तर पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे मार्चमध्ये याच मैदानावरती सुप्रीमो ट्रॉफीचंही आयोजन केलेलं आहे म्हणजे दुसरी नाईट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल आणि पहिली ही नाईट स्पर्धा आपण बघतोय तर पद्मताई यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आयोजित केलेली ही खूप मोठी स्पर्धा सुरेशदादा पाटील आणि त्यांचा सगळा मित्र परिवार यांनी घेतलेली मेहनत आणि हे मैदान म्हटल्यानंतर हॅलो ही दोन्ही सख्खी भावांची जोडी आपण बघतो. रुकेश कोंडिलकर ज्या जर तोलमानवरून आमच्या समाजात जोडले त्यांनी माहिती दिलेली आहे. एक धाव धावून पूर्ण केले दुसऱ्या धावाचा प्रयत्न करत असताना क्षेत्ररक्षण थोडेसे समीर पाटील फंबल झाली जिथे संधी मिळाली आणि सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं. तर बघा संतुलन आता या ठिकाणी बिघडलेल्या वाशिवली संघाचं आणि वाशिवली संघाच्या त्या टी शर्ट आपण पाहतोय ना SDP ग्रुप सूर्यदादा पाटील यांच्या माध्यमातून टी शर्ट स्पॉन्सर केलेले आहे त्या वाशिवली संघाला. मात्र पाहू याच मैदानाच्या आतमध्ये जी अपेक्षा होती एक चांगली मोठी धावसंख्येची मात्र या तुटपुंची धावसंख्या उभारल्या 37 धावा आणि या 38 धावसंख्येचा पाठलाग करत असताना विजयासाठी गरज आहे येणाऱ्या 11 बॉल्समध्ये 5 धावसंख्येची. प्रतापेश गायकर चांगली गोलंदाजी रिव्हर्स साठी करायचा प्रयत्न संचिता पाटील जी आमची बबली जी ऑनलाईन या सामन्याचा आनंद घेते त्यांच्या माध्यमातून देखील या SDP ट्रॉफीला शुभेच्छा आलेल्या आहेत त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत आणि आपल्या शुभेच्छाचा देखील आम्ही स्वीकार करून आयोजकावर पोहोचवण्याचं काम आम्ही करत आहोत. मात्र जिथे आता 10 चेंडू 5 धावसंख्येची गरज आहे. चांगली मॅच झाली तर आज मात्र आपण पाहिले असलेल्या विकेटवरती या मैदानावरती अटीतटीच्या लढती पाहायला मिळत आहेत. आज समालोचनामध्ये जर आपण पाहिलं असेल आमचे ॲडव्होकेट अभिषेक पाटील असतील महागुरू संतोषजी चौधरी असतील अंकित मालुसरे असतील यश मालकर मी स्वतः पॅडी असेल आणि सर्वांना खरं तर या SDP ट्रॉफीमध्ये सुरेशदादा आम्हाला नेहमीच या स्पर्धेसाठी कुठलाही कार्यक्रम असताना आम्हाला त्यांचा निमंत्रण असतं आहे. आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीने देखील सुरेशदादा आपला आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत. जिथे 38 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आता विजयासाठी 9 बॉल्समध्ये गरज आहे ती 3 धावसंख्येची. सामना आता जवळजवळ आपण जर पाहिलं असेल तर कासप संघाच्या माध्यमातून आता हा सामना आपल्या बाजूने नक्कीच कल येईल का मात्र पाहूया गोलंदाजी चांगली होणं गरजेचं आहे. हा मस्त फटका पाहूया या चेंडूवरती फायनल क्षेत्रामध्ये आहे आदित्यने MS धोनी स्टाईलने मात्र हा मॅच फिनिश केले आयोजकाचा वेळ देखील वाचवलेला आहे आणि हा सामना जिंकला अमर क्रीडा मंडळ कासप संघानं विजय संघाचं हार्दिक स्वागत आणि मस्त मॅच झालेली आहे.
भाई रजनीकांत वाडी आणि कस्तुभ शेठ माली यांच्या माध्यमातून देखील या संघाला शुभेच्छा असतील आणि त्या विनंती असेल की आपण व्यासपीठात यावं. आपलंही स्वागत. जिथे पहिल्या फेरीची दुसरी मॅच समाप्त झालेली आहे आणि तिसरी मॅच असेल गुलसुंदे आणि त्यांच्या विरोधात तलेगाव. मात्र कॉम्बॅक्समध्ये थोडासा आता बदल आपण करणार आहोत. महागुरू संतोष चौधरी असतील आणि ॲडव्होकेट म्हणजे